नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो. तुमच्यासाठी असलेली एक सुवर्ण संधी, जसं की SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. हे नेमकं काय आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना डिफेन्समध्ये जाऊन ऑफिसर बनायचं आहे, आपण म्हणतो ना ट्राय सर्व्हिसेस, नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्समध्ये, तर NDAची एक्झामिनेशन्स तुम्हाला द्यावी लागत असते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही एंट्रन्स एक्झामिनेशन असते आणि ह्या एंट्रन्स एक्झामिनेशनची प्रिपरेशन करून घेणारं जे गव्हर्नमेंटचं एक इन्स्टिट्यूट आहे. तसं तर आपण दोन म्हणूयात, एक मुलांसाठी आणि मुलींसाठी. मुलांसाठीचं जे इन्स्टिट्यूट आहे SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर आणि सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नाशिक मुलींसाठी स्पेसिफिकली. तर याच्या एंट्रन्स एक्झामिनेशनची माहिती देणारं एक नोटिफिकेशन आहे. त्याविषयी मी सगळं काही एक्सप्लेन करेल. जर आपण बघितलं, संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी, म्हणजे थोडक्यामध्ये नोटिफिकेशन फॉर द ॲडमिशन टू द SPI. आता याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती असेल की सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुलांची छत्रपती संभाजीनगरला आहे आणि त्याच टाईपमध्ये सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुलींची नाशिक इथे आहे. आता याची एक एंट्रन्स एक्झामिनेशन असते. ह्या एंट्रन्स एक्झामिनेशनविषयी सगळेच डिटेल्स मी तुम्हाला सांगत आहे. माझे नाव सतीश काळे, मी कॅव्हलियर इंडिया पुणे मार्फत बोलत आहे. कॅव्हलियर इंडिया पुणे ही देखील NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी CDS FCAT प्रिपरेशन करून घेणारी एक देशातील संस्था आहे, प्रायव्हेट संस्था आहे. मात्र ही गव्हर्नमेंट संस्था असणार आहे. तर या प्रायव्हेट संस्थेविषयी बरीचशी माहिती तुम्हाला मी नंतर दिलीच. आपण याच्याविषयी डिस्कस करूयात. बघा, आता जून 2026 याची एक एक्झामिनेशन होणार आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन असते. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण 50व्या बॅचसाठी, 50व्या तुकडीसाठीची ही एक्झामिनेशन असणार आहे मुलांसाठीची, आणि चौथी तुकडी म्हणजे चौथी बॅच मुलींची असणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या प्रोसेसला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बरं, आणखी याच्याविषयी सर हे SPI साठीची एलिजिबिलिटी काय असते, ह्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनची एलिजिबिलिटी काय असते, तर याच्यामध्ये अनमॅरिड मुलगा किंवा मुलगी असणं ही पहिली एलिजिबिलिटी आहे. त्याच टाईपमध्ये महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमॅसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याच टाईपमध्ये जर तुम्ही कर्नाटक राज्यातील असाल तर फक्त काहीच ठिकाणचे, जसं की बिदर, बेळगावी आणि इतर कारवार जिल्ह्यांचे आदिवासी, जे की ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे याच्या पर्टिक्युलर नोटिफिकेशन्समध्ये. आणि जर तुमचा जन्म यास 2 जानेवारी 2009 आणि 1 जानेवारी 2012च्या दरम्यान असेल तरच आपण एलिजिबल असणार. ही एक महत्त्वाची अट आहे. 2 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2012च्या दरम्यान असणं अपेक्षित आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये 2026ला तुम्ही 11वीमध्ये असणं अपेक्षित आहे. 2026ला 11वीमध्ये असणं अपेक्षित आहे. तुम्ही आत्ताच 10वीच्या परीक्षेची प्रिपरेशन करत असणं अपेक्षित आहे आणि निश्चितच 10वीच्या परीक्षेनंतर तुम्ही 2026ला तुम्ही 11वीसाठी तुम्ही प्रवेश घेणार असणार आहात. 11वीसाठी तुम्ही परीक्षा देणार असणार आहात. बघा, शारीरिक पात्रता जर बघितलं आपण, म्हणजे आपण म्हणतो की फिजिकल कंडिशन्स काय आहेत सर याच्या, आपण आता एज्युकेशनल आणि फिजिकल ह्या दोन्ही गोष्टी बोलूयात आपण. तर शारीरिक पात्रतेसाठी स्टँडर्ड आहेत. UPSCनं ज्या शारीरिक पात्रता दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषास पात्र असावे लागते. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे UPSCच्या तुम्हाला वेबसाईटवरती सुद्धा ह्या सगळ्या फिजिकल पॅरामीटर्सला बघता येईल. फिजिकल फिटनेस विषयीच्या सगळ्या माहिती त्याच्यावरती दिलेल्या आहेत तुम्हाला. पण त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये मुलांमध्ये 157 सेंटीमीटरची हाईट कमीत कमी असावी. मुलींसाठीची ही कमीत कमी हाईट उंची 152 सेंटीमीटरची असावी. त्याच टाईपमध्ये वजन हे 43 किलोग्रामचं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली रात आंधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसला पाहिजे. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये हे नसला पाहिजे. ह्या महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. बाकीच्या मग ह्या नॉर्मल आहेत. त्या कंडिशन्स म्हणजे बाकीच्या फिजिकल पॅरामीटर्सला आम्ही एका सेपरेट व्हिडिओद्वारे सुद्धा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती सुद्धा मी अवेलेबल करत आहे आणि त्याच टाईपमध्ये UPSCच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. काय चेक करायचं UPSCच्या वेबसाईटवरती जाऊन? UPSC NDA फिजिकल कंडिशन्स चेक करायचं, फिजिकल एलिजिबिलिटी चेक करायचं. आता याच्यामध्ये मुलांसाठी छाती न फुगवता 74 सेंटीमीटरची छातीचं मोजमाप असलं पाहिजे आणि छाती फुगल्यानंतर तर 79 सेंटीमीटरचं हे मोजमाप असलं पाहिजे. NDA आणि INA प्रवेशासाठी UPSCच्या अधिसूचनेप्रमाणे डोळ्यांची क्षमता असावी. म्हणजे आयसाईट कसा असला पाहिजे, 6x6 वगैरे वगैरे, तो सगळा एका व्हिडिओच्या माध्यमातून मी एक्सप्लेन करेल. हे सगळे नॉर्मलाइजेस आहेत. फक्त ह्या अटीमध्ये तुम्ही बसणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ह्या अटी महत्त्वाच्या आहेत. आता लेखी परीक्षा आणि मुलाखत
SPIला जर तुम्हाला जायचं असेल तर लिमिटेड स्टुडंटच्याच बॅचेस असतात, लिमिटेड स्टुडंटचीच बॅच असते मुलींसाठी आणि मुलांसाठी. याच्यामध्ये स्पेसिफिकली सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यावी लागते आणि नंतर इंटरव्ह्यू असतो. पूर्वपरीक्षा ही लेखी स्वरूपाची असते आणि त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. ही परीक्षा जवळपास 600 मार्क्सची असते. 600 मार्क्सची ही परीक्षा असते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात या परीक्षेमध्ये स्पेसिफिकली. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 75 प्रश्न हे मॅथ्सचे असतात, गणिताचे असतात आणि 75 प्रश्न मात्र जनरल ॲबिलिटी टेस्टचे असतात. आणि ही जर लेवल बघितली आपण यांच्या सिलेबसची, स्पेसिफिकली 8वी ते 10वीचे लेवल असते. जो आपला अभ्यासक्रम असतो स्टेट बोर्डचा आणि CBSE बोर्डचा, बस 8 आणि 10th याच लेवलची परीक्षा पद्धती असते याची. याचा सिलेबस असतो याच्यामध्ये. स्पेसिफिकली गॅट म्हणलं की बाकीचे विषय तुम्ही समजू शकता. गॅट म्हणल्यानंतर मग बाकीचे ही जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये मग हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी देखील आलं, सायन्सचा पार्ट देखील आला. हा तो पार्ट असतो. आणि मग व्यवस्थित चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे बोलवण्यात येतो असतो. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मग तुमचं 11वी 12वी SPIमध्येच होतं आणि सोबतच 11वी 12वीच्या सोबतच तुमची NDAची प्रिपरेशन देखील करून घेतली जाते. एकदम चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार शिक्षक आणि एकदम दर्जेदार तुम्हाला भेटणाऱ्या सगळ्या सुखसुविधा तिथे अवेलेबल असतात. आता बोलल्याप्रमाणे संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी या SPIच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही आपल्या या पर्टिक्युलर चॅनलला फॉलो करू शकता. आपल्याकडं पुणे या ठिकाणी, आता मी पुणेवरनं बोलत आहे, कॅव्हिलियर इंडिया ही जी संस्था आहे 1993 पासून कार्यरत आहे देशामध्ये. महाराष्ट्रातील याचे मुख्य सेंटर पुणे इथे आहे आणि तुम्हाला या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी आमच्याद्वारे दरवर्षी प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी आणि एक पर्टिक्युलर क्लासेस रन केला जातो. एकदम माफक फीसमध्ये आपण एक जवळपास 40-45 दिवसांची बॅच रन करत असतो. त्यामध्ये ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने असते. तुम्हाला जर घरबसल्या करायचं असेल तर आपली ऑनलाईन पद्धती पण आहे आणि इथे येऊन जर प्रिपरेशन करायची असेल तर तुमच्यासाठी हॉस्टेलच्या, ग्राउंडच्या, मेसच्या इतरत्र फॅसिलिटी पण आपण प्रोव्हाइड करत असतो विद्यार्थ्यांना. 8 मार्चला आपल्याकडे SPI प्रिपरेशनसाठीची एक बॅच नवीन सुरू होत आहे. त्यावेळेस तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने. आणि ज्या विद्यार्थ्यांना NDAसाठी अपियर करायचं आहे तर ते आपल्या ऑफलाईन पद्धतीच्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. ही बॅच 15 मे पासून सुरू होत आहे. आपले आतापर्यंत 1993 पासून जवळपास 1500 अधिक सिलेक्शन्स आहेत. दरवर्षी आमच्या या इन्स्टिट्यूटमधनं SPI सारखेच काहीशे सिलेक्शन्स तुम्हाला दिसून येतील बरेचसे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या या पुणे स्थित असलेल्या सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि इवन आपल्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन बघू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.